नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण हिरव्या वाटणातील वांगं बनवणार आहोत. खूप छान असं चविष्ट हे वांगं तयार होतं, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, जिरे, भरपूर असा लसूण घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. तरी ते बारीक करताना आपल्याला जास्त बारीकसुद्धा करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून झालेलं आहे. झाकण लावून बारीक करून घेऊ. तर इथे मी पाणी न घालता हे बारीक करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, जास्त बारीक झालेलं नाही, थोडंसं जाडसर आहे. जर यामध्ये तुम्ही पाणी घातलं तर पाणी घातल्यामुळे वाटण आपलं जास्त बारीक होईल, त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला थोडंसं जाडसर हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे वाटण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण वांगे कट करून घेऊ. तर इथे मी वांगे घेतलेले आहे. तर गावरान वांगे घेतलेले आहेत. गावरान वांगे चवीलासुद्धा छान असतात. तर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला कट करून घेतलेले वांगी टाकायचे आहेत. तर मिठामुळे वांगी आपली काळी पडत नाही. तर मिठाच्या पाण्यामध्ये सगळी वांगी आपल्याला कट करून टाकायची आहेत. इथे सगळी वांगी कट करून झालेली आहेत, स्वच्छ धुवून घेऊ. तर इथे वांगी आपली स्वच्छ धुवून झालेली आहेत. आता या वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊ. जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा. हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर इथे अशा प्रकारे आपल्याला सगळी वांगी भरून घ्यायची आहेत. तर इथे सगळी वांगी आपली भरून झालेली आहेत, पाहू शकता छान अशी भरून झालेली आहेत. आता आपण भाजी फोडणीला टाकू. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे टाकलेले आहेत. थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कढीपत्त्याची पानं टाकताना मी त्यावरती ताट ठेवलेलं होतं, जेणेकरून आजूबाजूला तेलाचे शितोडे उडणार नाहीत म्हणून. तर त्यानंतर मी पाव चमचा हळद टाकली आणि वांगे टाकून छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहेत. तर वांग्यावरती डाग येईपर्यंत वांगे छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर झाकण ठेवून मी थोडेसे वांगे परतून घेतलेले आहेत. इथे पाहू शकता 2 मिनटं हे वांगे मी परतून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून झाकणावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं पाणी तुम्ही इथे झाकणावरती टाकायचं आहे आणि पाणी थोडंसं कोमट झालं की लगेच आपल्याला वांग्यामध्ये हे पाणी टाकायचं आहे. तर इथे पाहू शकता मी पाणीसुद्धा जास्त टाकलेलं नाही. तर ही भाजी आपल्याला थोडीशी घट्ट बनवायची आहे, जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही. तर झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तर 4-5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकू. इथे पाहू शकता मस्त अशी झालेली आहे आणि भाजीला हिरवीगार अशी थोडीशी तरीसुद्धा आलेली आहे, पाहू शकता. छान अशी घट्ट आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान अशी लागते. आणि जर तुमच्याकडे बाजरीची भाकरी असेल तर बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर ही भाजी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच व्हिडिओमध्ये.